एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्या गर्भातील अंडाशय विक्री करणाऱ्या रॅकेटचा वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी भांडाफोड केला आहे। महिलांना पैशाचे आमिष दाखवून अंडाशयाची विक्री करणारे रॅकेट बदलापुरातील एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेच्या घरात सुरू होते। आरोपी महिलेच्या घरात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये गर्भाशयातील स्त्री बीज वाढवण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स देऊन महिलांचे स्त्री बीज काढून विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक रॅकेट उघडकीस आले आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात 3 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुलक्षणा जयवंत गाडेकर वय वर्ष 44 राहणार जुवेली गाव बदलापूर या महिलेने तिच्या घरामध्ये स्त्रीबीज वाढवण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररित्या साठवून ठेवली होती। गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून डॉक्टरांचा सल्ला न घेता सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत होते। त्यानंतर गर्भाशयातील स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF ART सेंटरमध्ये पाठवून तेथील डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे। बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपींनी सोनोग्राफी सेंटर, IVF ART सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तींशी संगनमत करून महिलांकडून वारंवार डोंडचे काम करून घेत शारीरिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। शिवाय आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करणाऱ्याचे छायाचित्र, काही महिलांच्या खोट्या नावाने तयार केलेली सत्य प्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे, विविध महिलांचे फोटो तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। दरम्यान यातील मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर यांचे पती वर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून माझ्या पत्नीला यामध्ये नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे। दादा, जो गाडेकर मैडम है वो आपकी कौन लगती है और काय नेमकं प्रकरण है? देखिए, इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। इतना एग्जैक्ट मुझे मालूम नहीं है, लेकिन FIR रिपोर्ट से मुझे पता चला है कि उनका ही कुछ ऐसा प्रकरण है और उनको झूठे आरोप में फंसाया जा रहा। प्लस न्यूज़ चैनल में भी जो भी दिया गया है सब झूठा आरोप है, क्योंकि ये जो काम करती है बाकायदा ये हॉस्पिटल के टच में रह के काम करती, उसमें डॉक्टर वगैरह ये सब रहते हैं। तो इनका ऐसा कुछ भी, मतलब ये अगर खुद होके चाहे कि मैं अकेले कर लूँ तो भी नहीं हो सकता है, क्योंकि बिना हॉस्पिटल का ये काम संभव है ही नहीं। कितने साल से कर रहे हैं ये काम? 2-3 साल। रहने के लिए कब आए? यहाँ रहने के लिए 1 महीना होने को आया। दादा बोला ना। आता तुम्ही बोलले की कोणतरी डॉक्टर याच्यामध्ये असतो, तर बदलापूरला असा कोणता डॉक्टर आहे किंवा पूर्ण राज्यभरामध्ये असं कोण आहे का की बाबा त्यांच्या नावावर हे सगळं केलं जात आहे? नाही, तो मला माहित नाही आहे। तुम्हाला कधी मिसेसने सांगितलं नाही तुमच्या? नाही सांगितलं, म्हणजे एवढी नाही सांगितलं, कारण काय माझा काम दुसरी आहे। मी वॉच रिपेअरिंग करतो। हां, मी जॉबला आहे। आता हे पायमुळे मी इकडे सुट्टी घेऊन थांबलो आहे। कोणत्या डॉक्टरचा कधी असा उल्लेख त्यांनी केला नाही की मी या डॉक्टरकडे काम करते, याच्याकडे काम करते वगैरे, असा काय उल्लेख केला? नाही, त्यांच्या काम वेगळं, माझ्या काम वेगळं। तरी पण काय काम करायचे म्हणजे ते तुम्हाला थोडी बहुत माहिती असेल, ती माहिती द्या जरा।
ते फक्त मीडिएटरचं काम करायचे होते, हा. फक्त मीडिएटर. हा. समजा कोणी महिला आला, हा. त्यांनी विचारला की बाबा असं असं काम मला करायचं आहे, ते फक्त जाऊन डॉक्टरला एक करून द्यायचा, भेट करून द्यायचा, बस. यांची काम एवढीच होती. प्रेग्नेंट महिला यायची का यांच्या नाही घरी? नाही नाही नाही, अच्छा. प्रेग्नेंट नको. मग घरीच यायचे का हे लोक सगळे महिला? नाही नाही, हा. घरी पण कधी कधी कोणाचा कॉन्टॅक्ट असेल तर मोबाईल वरून पण फोन आहे. हा. मग असं इतर आहे. त्यांच्या मैत्रिणी पण होत्या का याच्यामध्ये? मैत्रिणी यायच्या का त्यांच्या मैत्रिणी तुमच्या घरी? हा, ते लाईनचा मैत्रीण नाही आहे, हा. तो दुसरी अजून तो तुमचा समजा शेजारी आहे, कोण आहे, कोणाची ओळख आहे, असंच यायचा जायचा बसायचा. बरं, आता या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय असं तुमचं म्हणणं आहे. हो. काय तुम्ही सविस्तर सांगाल? काय म्हटलं? सविस्तर काय सांगाल? या प्रकरणामध्ये तुमच्या मिसेसला अडकवलंय, हो, कोणी अडकवलंय काय सांगाल? सविस्तर सांगा.